जनसेवा गटमधील सर्व सदस्यांना जय हरी, नमस्कार, रामराम। आज अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आज दिनांक 27 जानेवारी 2026 आज सकाळी आपल्या गोटेगावचे जे कोतवाल आहेत श्रीमती प्रगतीताई अण्णासाहेब बोराडे यांनी माझ्याकडे तहसीलचे जे आपण बंद रेशनधारकांचे जो अर्ज तहसीलदार साहेबांना दिला होता माझ्या नावे, त्याचं परिपत्रक त्यांनी काढलं होतं। त्यानंतर आपण अर्ज त्यासाठी लागणारे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते आपण इथे तहसीलमध्ये अर्ज रीतसर दिले होते। तर त्याच्यामध्ये मंजुरीमध्ये आलेले काही नावे आहेत, ते पत्र, हा पत्रांचा गट्टा माझ्याकडे आलेला आहे। तर मी नावं वाचून दाखवतो। ज्यांची नावं असतील त्यांनी उद्या दिनांक 28 जानेवारी 2026 सकाळी ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये येऊन हे पत्र माझ्याकडून घेऊन जायचे आहेत। हे रेशन मंजुरीचे पत्र आहेत। म्हणजे येथे एक सर्वसामान्यांचा किंवा बंद रेशनधारकांचा प्रश्न याचा विजय झाला आहे असं या ठिकाणी म्हणता येईल। त्यामध्ये मी नावं वाचून दाखवतो। दादासाहेब रामभाऊ बोराडे, सर्जेराव नारायण बोराडे, तारामती विठ्ठल बोराडे, संतोष अर्जुन पवार, गोविंद दत्तात्रय मुळे, धर्मराज मनोहर बोराडे, संजीवन गणपत बोराडे, आबा नामदेव बोराडे, महादेव भानुदास पवार, अश्विनी बाळासाहेब बोराडे, सतीश भाऊराव बोराडे, सोमनाथ संदीपान बोराडे, दत्ता संदीपान बोराडे, प्रदीप रामकिसन बोराडे, रामदास किसन बोराडे, भास्कर बंकट बोराडे, दत्तात्रय गणपती वायकर, अंगद प्रल्हाद वायकर, अनंत कल्याण बोराडे, विष्णू गुंडीबा बोराडे, बचुटे दत्तात्रय मसाजी, अनंत विठ्ठल बोराडे, गोविंद बाबूराव टाकसाळ, लहू बालासाहेब रोडगे, बालासाहेब विश्वनाथ रोडगे, सुरेश शिवाजीराव बोराडे, लक्ष्मीबाई भाऊसाहेब पवार, मसा असरुबा राऊत, शंकर मसाजी बचुटे, दादासाहेब बळीराम राऊत, विजयमाला प्रभाकर बचुटे, माणिक कोंडीबा राऊत, इंद्रजित दादाराव राऊत, कुसुमबाई भाऊसाहेब बोराडे, तुकाराम बारीकराव पवार, बलभीम अश्रुबा रोडगे आणि सतीश भगवान बनसोडे या सर्व मंडळींनी आज माझा नियोजित थोडा दुसरा कार्यक्रम असल्यामुळे आज मी गावामध्ये उपस्थित नाही, परंतु उद्या सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये येऊन आपल्या रजिस्टरला सह्या करायच्या आहेत। आणि ते पत्र जे आलेलं आहे ते मंजुरीचं पत्र आहे। म्हणजे आपण ज्या तहसीलमधील पुरवठा विभागातील ज्या प्रमुख मॅडम होत्या त्यांनी मला सांगितलं होतं की ज्यांच्या नावे जमीन आहे, म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला धान्य खरेदीसाठी एक ठराविक रक्कम मिळणार आहे, त्याची ही प्रक्रिया आहे। तसेच ज्यांना जमीन ज्यांच्या नावे नाही त्यांना धान्य, गहू किंवा तांदूळ किंवा दोन्हीही अशा स्वरूपात मिळणार आहे। तर हा व्हिडिओ होता आणि सर्वात व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काही जणांना मराठी वाचता येत नाही आणि त्यामुळं हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे। तसेच जनसेवा गट या ठिकाणी सुद्धा अपलोड करणार आहे, प्रसारित करणार आहे। तर संबंधित नावे आपल्या कुटुंबातील असतील, आपल्या शेजारील असतील, आपल्या गल्लीतील असतील तर आपण त्यांना सांगावे, जेणेकरून पुढील काम हे लवकरात लवकर होणार आहे। आणि एकंदरीत आपण हे 99% लढाई ही जिंकलेली आहे। तसेच मी आपणाला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की ज्याप्रमाणे आपण ई पीक पाहणी वाचून कोणी वंचित ठेवलं नाही,
अनुदानापासून कोणीही वंचित ठेवलं नाही. तसं बंद रेशनधारक जे राहिले असतील, अजूनही जे असतील, त्यांनाही आपण वंचित ठेवणार नाहीत. त्यांचा दुसरा तिसरा किती जरी राऊंड करावे लागले तरी आपण आपल्या कर्तव्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर न करता प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करूत. तर या ठिकाणीच थांबतो. सर्वांना धन्यवाद.